कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता टर्मिनल परीक्षा जवळ आल्यात, हा सगळ्यांनी थोडं अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय। आणि माझ्या विषयाचा पोर्शन मी तुम्हाला दिलाच आहे। ह्यावेळी थोडा कठीण पेपर काढणार आहे मी। सोपा काढा ना मॅडम पेपर, यावर्षी सोपा काढा। वाटलंच मला, अरे जरा अवघड पेपर द्याल तर कुठे आयुष्यात पुढे जाल ना। बर, बाकीचे शिक्षक सुद्धा त्यांच्या विषयांचा पोर्शन तुम्हाला देतीलच। चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क पाडा काय। आणि जे विद्यार्थी गैरहजर आहेत त्यांना आज काय झालं ते सांगा। आज कुणीच गैरहजर नाहीये मॅडम, फक्त धाकले सरकार आलं नाहीत। हा मग म्हणजे त्यांना पण सांगावंच लागेल ना काय झालं ते सांगा, एवढंच माझं म्हणणं होतं। चला, आज धाकले सरकार आलं नाहीत म्हणून मॅडमने निरोप दिलाय, आजच त्यांना द्यायला पाहिजे। 1 2 3 4 5 अरे थांबा, काय रे कुठं चालला तुम्ही? धाकले सरकारांना भेटायचंय। सरकारांना का? ते जरा काम आहे। काय काम आहे आधी मला सांगा। तुम्हाला नाही सांगता येणार। अरे 2 वेण्या मला सांगता नाही येणार ना, मग मी 8 पण सोडणार नाही। बरं ठीक आहे, नका सोडू, धाकले सरकारना बाहेर बोलवा। ए लय चुरू बोलतो रे तू। हा सरकार नाहीये, निघा तुम्ही सगळे। मग थांबतो की आम्ही। पण काम काय ते आधी मला सांगा। आता त्यांच्याकडे काम आहे ना, मग तुम्हाला कसं सांगणार? त्यांची इथली सगळी कामं मीच बघतो। अहो पण सांगा मला काय ते। तुम्हाला नाही सांगता येणार, आम्ही त्यांना सांगणार आहे। असं कसं सांगता येणार नाही? सांगा मला पटकन काय ते। तुम्हाला सांगायचं नसेल ना तर निघायचं इथून। नाही नाही, आम्ही पण नाही जाणार मग इथनं। मला सांगावंच लागणार आहे। यार काय 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 झालं? काय कालवा लावलाय? काय इकडे काय करायलाय तुम्ही? वर्गणी घ्यायला आलोय शाळेच्या फंड साठी, ते स्वच्छता मोहीम आहे ना त्याच्यासाठी। हा वर्गणी काय? बरोबर, एवढंच काम होतं तर मला सांगायचं ना। हा धरा, हे घ्या धर। आहे का बघितलं काय? आणि तू ह्याच्या संघ भांडत होता होय? हा देव माणूस आहे येऊ, ह्या संघ भांडायचं नाही। काय अशी छोटी मोठी कामं असतील डायरेक्ट याला सांगायचं। हा काय रव्या? महत्वाचा माणूस आहे मी, एकदम महत्वाचा। आणि तो तुमच्यासारखं रिकाम टेकडा नाही, लय काम आहेत त्याला। आज तर ते पॅकेजिंगचं काम आहे सगळं। हा पडदेशी कर, मागच्या वेळी 2 बॉक्स उघडे राहिले होते तसेच। बरोबर, जातो मग मी। आणि इकडे येऊ नका तुम्ही, बघतो यांचं काय। हा चला येतो मी। असं गेला असंच मला डोक्याला ताण पोरांचं। हा तू डोक्याला ताण घेऊ नको। काय बसा तुम्ही इकडं, कशाला आला इकडे? काय झालं? बसा बसा, बसून घ्या बस। नाही यो बसलेलाच आहे आधी। बरं काय काय अर्जंट काम? परवापासून परीक्षा आहे आपली। होय, आजच वर्गात मॅडमनी सांगितलं, म्हणजे तुमच्या मास्तरीणबाईंनी। खरं का काय? तुम्हाला लय मिस करत होत्या त्या। कशावरून? नाही म्हणजे तसं नाही, त्या हजेरी घेत होत्या आणि तुमचं नाव त्यांनी 2 वेळा घेतलं, तरी बी तुम्ही हाक दिली नाही, म्हणजे तुम्ही आलाच नव्हतात। म्हणून मी म्हंटल गैरहजर आहे, चेहराच पडला त्यांचा। काय सांगायलास? खरं सांगायलास काय? होय, मी खोटं कशाला बोलीन? मला आवडलं असतं त्यांचा तो पडलेला चेहरा बघायला। तुम्हाला बघायला मिळेल त्यांचा पडलेला चेहरा। कसं काय? आता ह्या परीक्षेत तुम्हाला मार्क कमी पडणार, मग त्यांचा चेहरा पडणार, मग बघा तुम्ही। ए इन्या, तुला काय चेष्टा वाटली काय मर्दा? असं तसं समजलायस काय? सुट्टी देत नसतोय आपण। आता बघ तू कशी मार्क पाडतो मी परीक्षेत। त्यासाठीच आम्ही पोर्शन लिहून घेऊन आलोय, आणि सगळा पोर्शन लिहिलाय। हे घ्या, 1 नंबर। आता तरी सिरियसली अभ्यास करा सरकार। हा आजपासून आतापासूनच लागतो ना अभ्यासाला। 1 नंबर काम केले। चला धाकले सरकार, सुटली शाळा। नाही तू पुढे, मी येतो। हो मास्तरीणबाई बोल। अहो ते आपलं ठरलं होतं ना। काय? ते नाही का, ते तुम्ही म्हणला वर्गात प्रश्न विचारत जाऊ नका, बाकी सगळ्या पोरांच्या टायमाची खोटी होत्या, मग आपण जादा तास घेऊया असं। मग त्यासाठी मी जरा थांबलोय। मला वेळ नाही आता।
हा नाही थांबा की बरं ठीक आहे. तुम्हाला येळ नाही ना, आपण चालता चालता बोलूया काय? मी प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या. नको, इथेच थांबूया. विचारा तुम्ही. तेच तर म्हणत होतो ना मग. हा बोला, काय प्रश्न आहे तुमचा? हा ते माझं एक वचन आणि बहुवचन मध्ये घोळ होतोय बरं काय मास्तरीनबाई. घोळ काय व्हायचा त्यात? सोपं तर आहे. थांबा, तुमचा नेमका काय घोळ होतोय ते सांगा मला. योच घोळ होतोय माझा. म्हणजे तुम्ही बाकी सगळ्या पोरासने आरेतुरे करताय आणि मला एकट्याला आवाजावं करताय, असं का बरं? असं म्हणजे नाही म्हणजे बघा कसं आहे, शेवटी मी बी तुमचा विद्यार्थीच आहे ना हो. म्हणजे आता तरी त्याच नात्याने भेटू शकतो ना हो. काय नाही म्हणजे जाऊ दे, ते सोडा. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा काय आहे, आता कधी कधी कसं होतंय, वर्गात सगळेजण आम्ही उभे असतोय विद्यार्थी, तुम्ही म्हणताय तुम्ही खाली बसा. मला काय वाटतंय, तुम्ही सगळ्या पोरासनी सांगताय, पण तुम्ही सांगत असताय मलाच. म्हणजे बोलताय तुम्ही एका माणसाची आणि वापरताय अनेक वचन. असं कसं काय बरं? असं आहे कारण तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांपेक्षा वयाने मोठे आहात. तुम्ही मोठे आहात ना सगळ्यांपेक्षा, म्हणून मी तुम्हाला अहो म्हणते. त्याला आदरार्थी बहुवचन असं म्हणतात. नाही बरोबर आहे की, पण तसं नाही. आता मी एकटा माणूस आहे, माणूस एक, पण त्याला वचन बहु असं कसं? बाकी पोरासनी अरे तुरे असं कसं म्हणते काय? सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही वयाने मोठे आहात म्हणून. मोठा असलो तरी शेवटी विद्यार्थी आहे. विद्यार्थी किती बी मोठा झाला तरी शिक्षकापेक्षा बारकाच असतो ना. बाकीच्यांना अरे तुरे करताय, मला वयाचा तसा काय, वयाचा काय इथं भाग येत नाही. मला काही कळत नाही व्याकरणात वय कसं आहे. ठीक आहे, मग काय म्हणणं आहे तुमचं? हा, माझं हे म्हणणं आहे की तुम्ही मला सुद्धा अरे तुरेच करत जा, म्हणजे एक वचन अनेक वचन मध्ये माझं कन्फ्युजन होणार नाही, एवढंच. हा मुद्दा आहे तुमचा. मी तुमची शंका दूर केली आहे, तरी तुम्ही तेच विचारताय. नाही तेच नाही, बसा की, तेच नाही. नाही तुम्ही तेच विचारताय. नाही पण तुम्ही असं का, याचं उत्तर कोण? बसा की, याचं उत्तर दिलंच नाही. मला गरज नाही बसायची. मी तुम्हाला उत्तर दिलं. तुम्ही वयाने मोठे आहात सांगितलं ना मी तुम्हाला. नाही पण मी वयानं जरी मोठा असलो तरी शेवटी हाय विद्यार्थीच ना. मग त्याच्यावर काय तुम्ही तुमचं उत्तर दिलं? बसा की. तुम्ही बसायला सांगू नका. आणि मला सारखं या शंकांची उत्तरं द्यायला वेळ नाहीये. आणि मुळात ह्या शंकेचा अभ्यासाशी काही संबंध नाहीये. तुमची जर काही शंका असेल ज्याचा व्याकरणाशी संबंध आहे, आपल्या पुस्तकाशी संबंध आहे, तर तुम्ही विचारा. आणि मी तुम्हाला कशी हाक मारायची हा माझा वैयक्तिक प्रश्न. आता काही दुसरा प्रश्न असेल तुमचा तर विचारा, मला वेळ नाही. अगं ग, येळ नाही. विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला शिक्षकाकडे येळ नाही. आमच्याकडे तर एवढे प्रश्न आहेत, आमचं अख्खं आयुष्य जाईल माहितीये काय तुम्हाला विचारता. आणि आम्ही अख्खं आयुष्यभर तुमच्या समोर इथं वर्गात येऊन बसायला तयार आहे त्या प्रश्नांची उत्तरं मिळवता. आयुष्य मला बाकीची कामं आहेत. तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा हवा तितका वेळ. अस्त्रीनबाई, मला नाहीये वेळ. जरा थांबायला लागते. मी सांगितलं ना नाहीये वेळ. लई नाही, घ्या 2 सेकंद थांबा. तेवढी पुस्तकं तर घेऊन जावा तुमची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.